बघू शकता इकडे आता वाजले रात्रीचे पावणे एक म्हणजे आमची 15 मिनटं घड्याळ पुढे 12:30 वाजले. आणि कसं नाटकं केली, अंगावर घ्यायचं नाटक केले. बघा कसं नाटकं करते बघा. त्याला बोलते टीव्ही बघू नको, टीव्ही बघू नको. आता जबरदस्ती रिमोट घेतलाय तरी पण पोरगा ऐकत नाही. बघा टीचर बघा हा कसं नाटकं करतो. याचे डोळे बिळे आता सगळे व्यवस्थित झाले नाही. दाखव डोळे, दाखव टीचरला. खराब आहे. दाखव ना, खराब आहे दाखव. खराब आहे. दाखव ना मग, दाखव डोळा, दाखव डोळा दाखव. खोल ना आता. तू तर लय बोलत होता ब्लॉक काढ, ब्लॉक काढ. नाही बोलला. हं? नाही बोलला. तू तर लय बोलत होता ना ब्लॉक काढ. आता स्कूल मध्ये जाणार तू. मी काय बोलते, इकडे बघ ना. हा झोपले पप्पा, झोपले, थकले पप्पा. नको उठव पप्पाला. मी तुला काय बोलते, तू स्कूल मध्ये जाणार टीचरला काय सांगणार? स्कूलमध्ये बोलला मी टीचर बोलले मला बरं नाही आणि माझं डोळे खराब होते. टीचर बोल काय झालं तुला असं बरं नाही? आणि थोडं बरं नाही होतं मला. मी टीचरला सांगणार आहे. आणि थोडा येतो मला डोळा यायला लागला. मराठीमध्ये बोला, आम्हाला इंग्लिश समजत नाही. मराठीमध्ये इंग्लिश समजत नाही. नाही समजत इंग्लिश मला. आम्ही इंग्लिशमध्ये समजतो. तुला इंग्लिश समजतो का? ना. बोल मग. हे बघ मी असं नाही. मी भाताचं एक शक्तिशाली. हे काय इंग्लिश मध्ये आहे का? मम्मी नमस्कार मित्रांनो. पहिला तू ते काय बोलू नकोस. तू आता गपचूप झोप. वाजलेत बघ किती, 12:30 वाजलेत. ठीक आहे. नाटकं करू नको, नाही तर मी टीचरला कॉल करन, बोलेल बघा सम्राट असा टाइमपास करतो. नाही समजलं तुला? हा तुला जर वाटतं की टीचरला मी नाही सांगू, टीचरला मी सांगू नये, तर मग तू गपचूप झोपशील. पहिलं रोजचं नाही, म्हणजे ॲक्च्युली तब्येत ठीक नाही म्हणून. हा उठला किती वाजता? 9 वाजता उठला आहे. 4-5 वाजता झोपला तसा. दुपारी 5ला झोपला, 9 वाजता उठला आहे. म्हणून त्याला कदाचित झोप लागत नाही. कारण की दवाखान्यामध्ये नेलेलं ना, तर गोळ्या दिल्यात. आणि आम्ही ज्या डॉक्टरकडे जातो ना, त्या डॉक्टरच्या गोळ्या म्हणजे खूप पॉवरफुल असतात आणि हॅवी असतात. हॅवी म्हणजे पॉवर, म्हणजे एका टकमध्ये बरं वाटेल असं फॅमिली डॉक्टर आहे आमचं. म्हणजे मी सम्राट एवढी असताना त्यांच्याकडे जाते लहान असल्यापासून. माझे फॅमिली डॉक्टर होते. माझं लग्न झाल्यानंतर आमचे फॅमिली डॉक्टर झाले. तर ही इन्फॉर्मेशन देणं गरजेची होती. आणि आठवलं मला याच्यावरून. तर मी लग्न झाल्यानंतर पण मी त्यांच्याकडेच जाते. माझे मिस्टर तिकडे जायचे, त्यांची जिकडे जी लेडीज होती तिकडे. पण जेव्हा मी दाखवलं की ह्या डॉक्टरांची, जेव्हा ते गेले, त्यांना एका टकमध्येच त्यांना पण फरक पडायला लागला. आणि माझ्या सम्राटला पण तिकडं एका टकमध्येच फरक पडतो. कुठला दवाखान्याचा गुण येत नाही. आमच्यामुळे मायान त्यांना पण आम्ही तो दवाखाना दाखवलेला. तेव्हा मायान ते म्हणजे भाऊन संतोषान ते असे बोललेले की खूप पैसे असं तसं. पण त्यांना पण त्याच डॉक्टरचा आता गुण येतो. ते पण त्या डॉक्टरकडे गेल्याशिवाय राहत नाही. दुसरीकडे गेलो तरी पैसे वेस्टेज जातात. त्यापेक्षा मग 2 पैसे गेले तर आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जा. पैशांकडे बघत जाऊ नका. आता वाजले, ज्ञानच्या गोष्टी संपल्या. ज्ञानच्या गोष्टीचा टाइम संपला. सकाळी आपण स्टार्ट करू. मी बघत होती व्लॉग. USA मधलं लोकांचं घर बघते मी. माझं इंडियामध्ये स्वतःचं घर नाही. आम्ही लोकांचं USA मध्ये कसं घर असतं ते बघायला लागले. रात्री 1 वाजता. विचार करा कशी लोक दुसरे टेन्शनमध्ये असतात. मी बघा कशी माझं रात्र म्हणजे दिवस रात्र बघा कसे. म्हणजे मला वेळच नाही जरासं. पण TV पण जरासे चालू झाले तर होते.
नाहीतर नाही होते. पण आता आज उगाच हा जागी आहे म्हणून टी व्ही चालू झाले, नाहीतर टी व्ही चालू होत नाही लवकर. मला लागते दादू. तर ठीक आहे, भेटू आज सकाळी. आता आपण पुन्हा काय लागते? लागते बघा कसे, बघा कसं चालू झालं बघा. मला दाखव काय आहे तिथं. हे बघा दिवस उगवला आम्हाला. बघ माझ्या डोळ्यावर झोप आहे, त्याच्या डोळ्यावर झोप नाही. त्याच्या डोळ्यावर झोप नाही कारण की त्याने झोप काढलेली. मी बंद करते आणि झोपते आता, तो बरोबर झोपत. कसं खाता ना माचर माचर, हा मचर मचर कसं खाता बोलली. मचर मचर मत्सर मत्सर काय नाही पूर्ण मी खाल्लं पूर्ण. जास्त हा. सम्राट तरी व्यवस्थित खातो. अरे बाप, काय तुमचा लेक एवढं प्रॉपर खातोय. हा यावर एवढं प्रॉपर खातो का तू? एवढं प्रॉपर खातो नाही ना? तेच म्हणलं, एवढं प्रॉपर खातो का तू? काय मम्मी मला सांग काय बोलताय? त्याला म्हणलं बेबी गेला गावी, तो म्हणतो मला माहिती. बेबीने नेलं नाही त्याला, त्याच्या मित्राने नेलं नाही त्याला. काय म्हणणं आहे आता? काय म्हणणं आहे? काय करतो? काय शोधतोय? काय शोधतोय? काय शोधतोय म्हणलं तर? बॅग वगैरे भर तुझ्या शाळेची. कपडे बिपडे घाल. आज गप्पा इज्जती स्कूलला चला. मस्त डोळा बिळा वाईट झालाय आज. झालाय आता त्या डोळ्यावाने डोळा दिसायला लागलाय आता, आहे ना? खराब झालाय. कोण म्हणलं तुला डोळा खराब झालाय? शहाणपणा पहिला देतो. बघा ना, चट बंद कर. जा, असं पण 2 शाळा आहे तर मग तुला फिरायला नाही नेणार मम्मी. मामा पण चाललाय, डिगू मामा पण जाणार, आत्तू पण जाणार, मी जाणार, ही पण जाणार. मग तुला ठेवू का घरीच? बोल. मग ठीक आहे, तुला घरीच ठेवतो मी. आता तुम्ही बघू शकता आमच्या गोळ्याचा टायमिंग झालेला आहे. बघू शकता गोळ्याचा टायमिंग. गोळ्या बघा 4 गोळ्या आहेत. आता गोळ्या आम्ही आता गोळ्या लय भारी खातो. ही गोळी पहिली, मग पाणी. पाणी ठेवलं, लगेच दुसरी गोळी. ते बघा, बघितलं? तुमचे मुलं पण अशा मेडिसिन्स खातात का? मला सांगा नक्की. बघा बघा, ते बघा तोंडात गोळी. हे बघा, गोळी संपायला आली. संपली का? हा एक गोळी आहे. दाखव. हा, येल्लो गोळी गेली. बघितलं? आणि ह्याच गोळ्या खायला आम्ही त्याला पहिले बाथरूममध्ये घेऊन जात होतो आणि 2-2 तास उभं राहायचो चक्क संडासामध्ये, की गोळी खाल्ल्यावर हा एवढा बेकार उलटी करायचा, लय घाण उलटी करायचा. त्याच्यात ती गोळी पण जायची नाही. जे जेवलेलं जेवण होतं का ते पण तो काढून टाकायचा. आता याला ह्याच्या हे आहेत ना, काय होतं बाजूला, ह्याला औषध आहे ना, हे औषध. आता याला हे औषध नाही आवडत. पहिले ते औषध आवडायचं, बोलायचं औषध दे ना. आता औषध बघा कसं पितो. मी गोडवाला आहे रे. हे पण संपलं. हे वाला औषध नाही आवडत त्याला. नाही रे, हे गोडवाला आहे. गोळ्या खातोस दादू तू एवढ्या कडू, मग तुला औषधनी काय होतंय? खट्टा लागतोय. खट्टा लागतो? असं कसं खट्टा लागतो? जरा घे.
नाही झाले, संपले आता. हे एवढं आहे, सगळं संपलं. बॉय 2 बाटल्या फक्त, हे एवढं एकच बाकी आहे आता सिरप. सगळं संपलेलं आहे. हे बघ, ही पण संपली बॉटल. पूर्ण संपलेले. ह्या 2 बाटल्या संपल्या. हे एकच सिरप बाकी आहे. थोडं झोप, तुला डोळ्यामध्ये ते औषध हे टाकतो. अरे शारा आहे मला. शियालाय सारा. नेले शारा आहे ना. मग तुला कोण म्हणले शारात जाऊ नको? शाळेत जायचंय तुला, पण तू हा ठीक आहे. नाही ना. शारात जायचंच आहे तुला. मी काय तुला नाही ना एक म्हणत. काम कर ना, ड्रॉप टाकायचा लादू इथं. झोपचं उशी दे ना. चल झोप. हे घे उशी, मागणं उशी घे. त्याला झोपू दे. बघी आता बघायचं ना. हा जा. आता बघ ना. आता ड्रॉप टाकणार. आता बघ ना कसं होतं. हा होळीच्या दिवशी चांगला खेळला, नुसतं पाणी वतून घेतलं आणि पडलाय आजारी. आता बघ ना. आता बघ कसं दोन लागला मला. कोण जाईल आता ना. आता डोरारा, आता तुम्ही बघा डोरारा कसा होऊन जातो त्याचा. आता डोरारा आता बघा. ए! अरे क्या है भाई? अरे क्या हुआ है? एवढा टाइम ड्रॉप घ्यायला. अरे तो जुनावाला आहे, हा नवीनवाला ड्रॉप आहे. बरं टाका. ए! अरे इकडे नाटके बघा आता ड्रॉप टाकताना. आता माझं पडला पण नाही. एक आता हा बोट काढ, बोट काढ, बोट काढ, मोजून आहे बोट काय? काढ. बस. हा, बस. बस. पडला बी तो खाली. आता हे बघ बोल, राहू दे. चल. डोळा लगेच तो डोळा मिचकून घेतो. हे मी आलो कामावर. जाऊन या. ए, मी नाही बोलले. मला पाणी लावलं ना. ए सम्राट, हा. मी नाही. टिफिन, पाण्याची बॉटल सगळं आवरून ठेव. नाही मी आल्यावर. आता तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही लोक बोलतात की अमोल दादा शिवाय ब्लॉगमध्ये मजा नाही. अमोल दादाला लय ॲटिट्यूड आहे. अमोल दादा बोलतो की माझ्यामुळे तुला लोक ओळखतात. म्हणजे अमोल दादा एक्सेप्टच करत नाही की माझ्यामुळे अमोल दादाला लोक ओळखतात. पण ठीक आहे, मला तर गर्वच आहे की त्यांना लोक पसंत करतात. पण आता आजपासून अमोल दादाचे व्हिडिओ येणार नाहीत ब्लॉगमध्ये. आणि अमोल दादाचा माझा डिवोर्स होणार आहे आता फायनली, आहे ना? काय आहे? अमोल दादाचा आणि माझा डिवोर्स होणार आहे ना आता. डिवोर्स होणार आहे. मी यांच्याकडनं काय मागणार पण नाही. काय मागू, यांच्याकडे काय आहे बी नाही मागायला. डिवोर्स फक्त द्या. साईन पेपर पेपरवर साईन साईन पेपरवर करून देतो तुला. पेपरवर साईन करा. नाही, पेपर साईनवर करून देतो तुला. ठीक आहे. बाती काय हा थांबा हो तुम्ही जरा, तुम्हाला सांगतो. तू बघितल्याने काय होणार नाही, समजलं ना? बघितलं म्हणून तर झालंय. काय झालं? लग्न लग्न आहे ना. लग्न. तुम्हाला काही येडी दिसते मी? शाणी कधी होती ते तरी सांग. हा ते पण आहे म्हणा. शाने असते तर आज इथपर्यंत आली नसते. बरोबर ना तन्मय? तन्मय बरोबर ना? बरोबर आहे ना तन्मय? तुला काय वाटतं भाऊला डिवोर्स द्यावा की नाही? मी पहिला हा बोलला शाळा, पहिला हा बोलला. हा खरं खरं सांग, डिवोर्स देऊ की नको? तुला काय वाटतं मी डिवोर्स देऊन सुखी राहील की आता हाय तशी? डिवोर्स देऊन सुखी नाही राहणार का? हा भाऊ चांगला आहे. कसं काय चांगलं आहे? एवढं शिव्या गाळ्या देतो मला आणि तू बोलतो चांगला आहे भाऊ. खाऊ दे जरा. भाऊ एवढा बडबड करतो मला आणि तू कसं काय भाऊला चांगलं बोलतो? जाऊ दे ना, दुसरं करते बोलली. चांगलं आहे. माझ्यापेक्षा चांगली बायको भेटेल की त्यांना. मी आहे ना रील स्टार. मी रील स्टार नको आहे ना त्यांना. मी नाही पाहिजे त्यांना. माझ्यापेक्षा पण चांगली पाहिजे. तुझ्या नजरेत आहे का कोणी? त्याच्या नजरेत नाही कोणी. अरे आळशी माणसा, काय आत्ताच जेवले जस्ट. बघू शकता तुम्ही, जस्ट जेवले जस्ट. बघितलं अरे कशा? बाबा, डाळ भात खाल्ल्यावर आळस येतोच माणसाला. अहो पण एवढा आळस नसतो द्यायचा माणसानी.
गरमीचे दिवस आहे, जेवलं काळच येतो. तुमचे परमित्र गावाला गेले, मग तुम्हाला काय आठवण बिटवण येते का नाही त्यांची? तो अर्धे दिवस गावाला काढतो, अर्धे दिवस इथं काढतो. माहितीये का? माझी मैत्रीण आणि त्यांचा मित्र गावाला गेलाय. म्हणजे जो यांचा मित्र आहे का त्यांचीच मिसेस माझी, म्हणजे मायाला तुम्ही ओळखतात, गावाला गेले. थोडं प्रॉब्लेम आलेला त्याच्यामुळे गेले. कोणतरी वारलं होतं त्यांच्या इकडे. तर मग मागे पण तसंच झालेलं, वारलेलं, त्याच्यामुळे जावं लागलेलं. तब्येत पण बरी नव्हती म्हणून गेली अशीच. झालं का? मटकून झालं? अरे काय केलं? मटकून झालं. बघ तन्मय बघ. तर मित्र मैत्रिणींनो, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची. मी तुमच्यासाठी आज एक सरप्राईज आणलेलं आहे. ते सरप्राईज असं आहे की तुम्हाला कदाचित दुसऱ्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल ते सरप्राईज काय आहे ते, कदाचित. तर ती गोष्ट म्हणजे मी तुम्हाला आल्यावरती सांगेल की काय सरप्राईज आहे म्हणून. मग तुम्ही ब्लॉग बघत राहा माझे आणि असंच सपोर्ट करत राहा मला नेहमी. काय काय कमेंट केले कोणीतरी, अमोल भाऊ शिवाय मजा नाही ब्लॉगमध्ये. हा, तांडव करून दाखवा एकदा. तांडव करून दाखवा ना एकदा. त्यांना हकीकत माहित नाही ना अमोल भाऊची, त्याच्यामुळं. जेव्हा अमोल भाऊची हकीकत समजेल ना तुम्हाला, तेव्हा तुम्ही असे बघणार माझ्या. खरंच अमोल भाऊ ऐक ना, अमोल भाऊ असंच येतं ना गावाला. अमोल भाऊ, अमोल भाऊ जेवलं काय अमोल भाऊ? हा, दिली का ब्लँकेट दिली? तू झालं ब्लँकेट खाऊन पिऊन झालं का तुझं? झालं ना. तेच म्हटलं. नाही तर काय करणार? काय करणार म्हणजे काय करणार? झालं का म्हटलं? काय करणार? काय करू आता? काय करणार? 3 वाजत आले तर काय करणार? आता कामाला जाणार. काय करणार? कामाला जायचंय आता. मग निघा ना. नाही, मी तुम्हाला सांगत होते हो, तुम्हाला सांगत होते. मग माझे फॅन्स लोकांना पण तुम्ही आवडता असं मी तुम्हाला सांगते. म्हणजे बघा माझ्यामुळे तुम्हाला किती हे झालंय. ऍक्सेप्ट करा कधी. काय झालं? म्हणजे नाही, नाही, काय झालं? लोक ओळखायला लागले. ऍक्सेप्ट ओळखायला- करा कधीतरी. हा, अजून करा म्हटलं ऍक्सेप्ट कधी. एक्सेप्टेड बस. हा, काय तोंडाने बोला. काय काय ऍक्सेप्टेड आहे? तू बोलली ना एक्सेप्टेड म्हणलं करा. हा ठीक आहे. काय इंग्लिश मधला एवढा एकच शब्द बोलतोय ते एक्सेप्टेड, बाकी दुसरं काही येत नाही. काय? त्याच्यामुळे ते एक्सेप्टेड वर ते जास्त जोर नका देऊ. तोंड मला नीट लागायला कर. लागलं. तोंड नीट कर. शंकर तोंड मा- नीट कर. नीट कर. तर नीट कर, ते नीट कर, नीट कर, नीट कर. तन्मय हा तुला देऊ का? तू बोलला नाही म्हणून तू वाचली आहे. हा बोल रे, हा बोल, मला बघायचंय. हा घ्या, हा बोल. बघ, त्याची पण इच्छा आहे तुला मी मारावं. मग मारा ना, हा बोला, मला बी बघायचंय. जाऊ दे आता, कसे लहान आहे म्हणून सोडतो तुला. लहान? बरोबर ना? अरे तुम्ही लहान आहे माझ्यापेक्षा. तुम्ही लहान आहे माझ्यापेक्षा. आपल्या लव्ह मॅरेजची व्हिडिओ कधी टाकायची आपण ते सांगा. ते लोकांना आतुरता होते लव्ह मॅरेजची व्हिडिओसाठी, म्हणजे ते ऐकायला. त्यांना सांगा टाइम डेट, कधी बाबा कधी येईल. आता सध्या कधी बिझी आहे का, काय काय आहे ते आता सगळं. नाही, आपण उद्याच्या ब्लॉगला टाकू. उद्याच्या ब्लॉगला फ्री आहे तुम्ही? हा, उद्याला तर टाकू. आपल्याला जायचं आहे ना बाहेर. हा, मग ते उद्या थोडी जाणार आहे. मग वेळ भेटणार आहे का उद्या टाकायला? हा, मग त्याला काय? ठीक आहे. ते बोलत आहेत की उद्याच्या ब्लॉगमध्ये आम्ही आमची स्टोरी सांगू तुम्हाला. तुम्हाला स्टोरी कशी ऐकायची? एकदम डिटेल्समध्ये ऐकायची की असं शॉर्टकट आली लग्न झालं असं काहीतरी ऐकायचं आहे? डिटेल्समध्ये म्हणजे पार्ट 1 पार्ट 2 असं अशा पार्टमध्ये ऐकायची आहे की शॉर्टकट आम्ही सांगा अशा ऐकायची? मला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही आमची लव्ह स्टोरी नक्की सांगू, है ना? झालं खेळून झालं? अभ्यास करायला कधी पट्टी नाही घेतली हातात आणि आता पट्टी घ्यायला लागलेत. अभ्यास करायला
अभ्यास कर. तुम्हाला सुचत नाही का हो असं काय? असं पुढं पुढं आता लय करायला येतं तुम्हाला. काय सुचत नाही. इलेक्शन मध्ये इकडं तिकडं ती माझी आवड आहे. आवड आहे. माझ्या मिस्टरांचं इलेक्शन मध्ये लय डोकं आहे. म्हणजे सांगते तुम्हाला थोडक्यात. आमच्या एरियामध्ये जे नगरसेवक आहेत, मग काय बोलतात त्यांना, माझी नगर हां आधी होते. म्हणजे ते आधी होते नगरसेवक, बट काही असो, ते लहानपणापासून यांना ओळखतं, तर हे त्यांच्यासोबतच राहतात नेहमी. तर अशा गोष्टींमध्ये माझ्या नवऱ्याला इंटरेस्ट आहे पहिल्यापासून. त्याच्या बाहेरच असतात है ना, तेव्हा तो लय तोंड उघडतो असं होतं. ती आवड आहे माझी. मॅटर विचारा माझ्या नवऱ्याला, फक्त मॅटर आपण थांबत नाही मॅटर झाल्यावर, आहे ना. काय तसं नसतं रे. मग कार्यक्रम प्रोग्राम राबवणं या हा, सगळ्या हे कार्यक्रम वगैरे आम्ही त्यांच्या याच्यावरच घेतो सगळे. त्या म्हणजे गोष्टीची आवड राहते. ते प्रत्येकाला नसतं. काय आणि प्रोग्राम करणं हा सगळ्यांचं आहे. बघ कसं आहे माहिती आहे का, ज्याची त्याची वेगवेगळी आवड आहे. आता माझी आवड कशी आहे का, रोडावरती प्रोग्राम होणं चांगलं, काय आपण लोकांपर्यंत कसं काय प्रोग्राम का चांगलं देण्यात येणं, आपण तो विचार करतो. म्हणजे सपोर्ट असतो तुम्हाला. हां, मला रोड आपण जयंतीसाठी, आता लोक जयंती आली का 15 दिवस अगोदर तयारी करायला घेतात किंवा आठवडाभर. नाही, पण एक आपण गोष्ट काय- आम्हाला जयंतीसाठी आपण काय करतो, 1.5 ते 2 महिने घेतो. समजलं का. तर जयंतीच्या साड्या कधीपर्यंत येतात मला विचारतात कमेंट करून. जयंतीच्या साड्या सोमवारी. सोमवारपर्यंत मिळेल सगळं. झाले सोमवारी, तर कुर्ती पण भेटतील. सोमवारी नाही, मंगळवारी. झाले तर कुर्ती पण भेटतील ना. हा, कुर्ती 14 एप्रिल साठी किंवा 13 एप्रिल साठी. 14 एप्रिल साठी शर्ट्स आपण बघू. कुर्ती कुर्ती पण होईल. म्हणजे आम्ही ठरवले मुलांसाठी शर्ट ते पण होईल. व्हाईट शर्ट, कुर्ती या 2 गोष्टी आणि साडी, अशा 3 गोष्टी मी आणणार आहे. म्हणजे मी तुम्हाला त्यावेळेस सोमवारी मी सगळे डिटेल्स देणार आणि व्हिडिओ पण मी टाकेल. तर नक्कीच ऑर्डर द्या, तुम्हाला हव्या तशा साड्या येतील. पण आता रिसेंटली नाही टाकणार मी, सोमवारीच टाकेल. मला जर आता 2-3 दिवस माझे थोडेसे बिझी याच्यामध्ये, त्याच्यामुळे. तर ज्यांना शर्ट वगैरे घ्यायचं असेल त्यांनी अमोल त्रिभुवन यांना कॉन्टॅक्ट करा. कुर्ती, शर्ट्स, कोण आहे? साडी घ्यायची असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. मला म्हणजे आमचे असिस्टंट आहेत, त्यांना कॉल करा. हॅलो. हॅलो, हा बोली. काय तर मग कुर्ती घेणार की शर्ट घेणार? आ? पण तू आमच्याकडनं घेणार का पण? आ? मला तर असं ऐकायला आलंय भाई की काय तिच्याकडनं साड्या घ्यायच्या. मला असं ऐकायला आलंय काय तिच्याकडनं साड्या घ्यायच्या, तिला हे करून द्यायचं. पण मग तू त्या लोकांना जाऊन सांग, जे असे बोलतात काय तिच्याकडनं घ्यायचंय तिला हे करून, त्यांना सांग की माझा ऑनलाईनच भरपूर बिझनेस होतोय. मला नटू ॲरू गॅरा नटू आटू आंडू पांडू साड्या द्यायची गरज नाही आहे असं सांग. हा, सांगशील ना आता नेक्स्ट टाइम कोण बोलल्यावरती. हा. काय बोलायचं, आंडू पांडू बायकांना साड्या देत नाही बोलायचं दिदी. काय बोलशील? बरोबर माऊलीची. ज्यांना गरज असेल ते घ्यायला जातील असं बोलायचं. असं काय बोलणार आहे की नाही, काय साड्या घ्यायच्या असं तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये पण बोलले. असं ज्यांना घ्यायचं ते घेतील, ज्यांना नाही घ्यायचं त्यांना आपली काही जबरदस्ती नाही कोणाला. पण बोलू पण नका तुम्ही, माझं हे म्हणणं. तुम्हाला दुकानातनं जाऊन घ्यायचं, दुकानात जा, रोडावरती माणूस येईन माणसाकडून घ्या, पण माझ्या नादी लागू नका, आहे की ना. त्यांना बोलले माझ्या नादी लागू नका, तुम्हाला साड्या जिथून घ्यायचं तिथून घ्या, मग माझ्याबद्दल बोलू नका असं. कुठून जे तुमची इच्छा जिथं घ्यायची तिथं घ्या. ज्याची त्याची इच्छा आहे, ज्याला जिथं पसंत पडतं त्याने तिथं घ्या. हे एकमेकाची बदनामी करायची काय गरज. हा, मग तेच बोलले की कशाला घ्यायचं, काय घ्यायचं असं. नाही आवडत नाही घ्यायचं. नाही कोणी घ्यायचं. रिक्वेस्ट करायला तर येत नाही ना का साड्या घ्यायला. पण आपण सांगायला पण जात नाही ना की या बघा काय करा, आहे की नाही. मग ज्याला आवडतं ते घेतात, ज्याला नाही आवडत ना काय घेऊ. कोणावरती आम्ही जबरदस्ती थोडी ना केलेली, तुम्ही घ्याच म्हणून घ्याच नाही केलेली. असं आता त्याच्या कुर्त्यावरनं विषय निघाला म्हणून मी एक शेअर केला तुम्हाला इंस्टा. तर कुर्ती पण आपण आणणार आहे ना. शक्यतो
लेडीजचे जेंट्सचं नको, कारण लेडीज कुर्ती कुठं घालणार, लेडीज साड्या घालणार. साड्या, अरे पण ज्या पोरी वगैरे त्यांना तर लागणार ना. पोरी नाही घालत, पोरी पण 14 एप्रिलला आता साड्याच घालतात. मला मागच्या वर्षी एकही मुलगी कुर्तीवर दिसली नाही. सगळ्यांनी साड्या व्हाईट, कोणी मद्रासी लुक केलेला, कोणी वेगवेगळे लुक केलेले. मला कुठलीच मुलगी असे ड्रेसवर दिसली नाही. कोणी घागरा घातलेला, ओढणी चुनेरी घातलेले. कुर्ती कोणीच नव्हतं मागच्या कारण वर्षी काय घातलं. माहिती का, शर्टचं भानगडीत पडणार ना हे नाही. कारण कसं, काय कारण वेगवेगळी साईज आहे. आता त्याच्यामध्ये एस, एम, एल, एक्सेल, परत डबल मग एक एक्सेल. एक पीस आणू ना, एक एक पीस, ML XL. अरे पण असे कित्येक आहे, मी एवढ्या साईज घेणार, बाकीचे काय बरं करायचं. जाऊ दे, मग आपण साड्याच उचलू. फक्त हेच बरं आहे साड्यांचं, जेंट्स विषय तोच आहे. कारण कसं तेवढं हे पाहिजे ना. हम्म. असं बरोबर आहे, साईजनुसार प्रॉब्लेम होतो परत आम्हाला नाही जमणार. तर त्यापेक्षा आपण साड्याच आणू आणि साड्याच हे करू. तर नक्की बघा आणि घ्या ऑनलाईन साडी. मला असे 1-2 जणांनी म्हणजे असे मला सांगितलं की मेसेज आलेले की नक्की साडी घरी येते का, नक्की साडी घरी येते का. म्हणजे ते एका साडीचं आपण काय करणार आहे, पैसे घेणार आणि साडी पाठवणार नाही, असं तर होणार नाही. साडी तुमच्यापर्यंत येते, बट तुम्ही जर एकदम खेडेगावात असाल किंवा नसेल तुमच्यापर्यंत पोचली, तर तुम्ही जे पोस्टाचं तुम्ही जो एरिया देता त्या एरियामध्ये जिथे पोस्ट असतं तिथे तुमचं पार्सल किंवा कुरिअर येऊन आलेलं असतं. पण आपण काय बोलतो, साडीत नाही आली. असे 2 कुरिअरचं मी हे करून दिलं की बाबा पार्सल तुमचे आलेले आहेत. मी ट्रॅक ID बघितली, आलेलं आहे तुमचं पार्सल. तेव्हा त्यांनी तिथं जाऊन कलेक्ट केलेलं की नाही ताई भेटली म्हणून. तर असं गैरसमज होऊन देऊ नका की साडी येत नाही आम्हाला किंवा असं काही. साड्या आम्ही कोणाच्या घेत नाही, पैसे घेत नाही. मी आत्तापर्यंत 3 ते 4 कस्टमरचे पैसे परत केलेले आहेत. कारण की त्यांना तिकडे पार्सल कुरिअर होत नव्हतं, म्हणजे कुरिअरवाले घेत नव्हते, एक्स्ट्रा पैसे घेत होते. तर मी पैसे नाही देऊ शकत ना माझ्या खिशातले. मग मी त्यांचं कुरिअर पार्सल म्हणजे कॅन्सल केलेलं. असे मी 4 जणांचे पैसे दिले. अजूनपर्यंत तर पैसे हे, कारण की आपल्याला बिझनेस वाढवायचा, त्यांचे पैसे घेऊन आपण करणार काय, आपलं नाव खराब नाही झालं पाहिजे, बस एवढंच. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग, बोला त्यांना म्हणा, कमेंट करून सांगा. आवडला असेल तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही नक्कीच कळवा, कमेंट करा. आवाज नाही आला मला, तुम्हाला आज नाही तो लय मोठा आवाज देतो. काढम्या इकडे येते का, याच्यामध्ये भाजी टाक. झालं. बोला. तर सगळ्यांना कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. लाईक करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करा चॅनलला. इथून पुढे तुम्हाला अजून इंटरेस्टेड ब्लॉग भेटतील. बोला असं थोडस यापुढे कॉमेडी भेटतील, थोडं twist. यापुढे तुम्हाला ना चांगल्यात चांगला कसा ब्लॉग देण्यात येईल त्याचा नक्कीच प्रयत्न करू आम्ही. नॅचरल पद्धतीने आम्ही तुम्हाला, आता काय जे नॅचरल आहे आम्ही ते काढतोच. असं पण तर थोडं ट्विस्ट, थोडं मस्ती, थोडं असे आता इथून पुढे ब्लॉग चालू होतील. शक्यतो कॉमेडी व्हिडिओ बघू. आम्ही कॉमेडी जास्त करतो. कॉमेडी का, कारण की ते माझं नाव घेतात तर आमची कॉमेडी होऊन जाते त्याच्यामध्ये. मग मी त्यांचं नाव घेते, मग मी त्यांना चिडवते, असं कॉमेडी. आणि खूप जणांना आमच्या कॉमेडी व्हिडिओज म्हणजे खूप आवडतात, खूप म्हणजे खूप. मी मध्येच कॉमेडी करते, तोंड वगैरे करते आणि त्यांना चिडवते या गोष्टी. भेटूत मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.